ओके सो वेलकम टू मम्मीज व्लॉग वन्स अगेन. काय बनवते आज? आज गवार बटाट्याची भाजी बनवली आहे. ओके गवार बटाट्याची बनवली आहे आणि ही बेसनची टिक्की बनवतीये. टिक्की अजून तयार करायची आहे, पण हे आता ह्या साईडला चपात्या करते मी. हा बेसनची टिक्कीचं आहे, भाजी बनवायची आहे. ह्याच्यात पहिले तेल टाकलं, जिरा टाकला, लसूण टाकले, कांदा आणि हे तयार करून ठेवले. टोमॅटो, कोथिंबीर, हळद, मीठ, मसाला जे लाल तिखट, गरम मसाला, धनिया पावडर. हां हे टाकून ठेवलेले. आणि हे टिक्की बनवणार ना, त्याच्यात कांदे टाकणार. ओके. आणि आता हे मी खाणार आहे लसूण, हे मामीने पाठवलं. सो टिक्की बनवताना आम्हाला बोलव. हो, टिक्की बनवताना. आता ह्यात मीठ टाकूया. आता काय? आता हे सिंधी बेसन टिक्की बनवते मी. त्याच्यासाठी बेसन आहे थोडं घ्यायचं. हे बेसन घेतलेलं 1 वाटी असेल आणि एवढं कांदा आणि हिरवी मिरची. बरोबर. ओके, तर आता मम्मीने हे तयार केलेत. आता मम्मी शेवटची एक टिक्की बनवतीये. आता हे डीप फ्राय करायचे. ओके, सो आता हे टिक्की डीप फ्राय करायचे आहेत आणि त्यानंतर ते त्या मसाल्यामध्ये ग्रेव्ही टाकणार. ग्रेव्ही बनवायची. ओके, टिक्की फ्राय झाले की तू आम्हाला आवाज देशील. बरोबर. बाय बाय बाय. ठीक आहे. आता शिजायला ठेवणार 10 मिनिटं, मग भाजी झाली. आणि मग आम्ही जेवू, कारण आम्ही हे शूट करण्याच्या नादात 3 वाजवलेत. तुम्ही बघा 2:53 झाले. सो हे झालं की आवाज दे मम्मी, जेवूया प्लीज. सो आता तुम्ही बघितलं आम्ही ती रेसिपी शूट करतोय, सिंधी रेसिपी. आणि मला आठवतं मी लहानपणी खाल्ली आहे ही डिश, पण आता खूप वर्ष झाली आम्ही ही डिश बनवली नाही आहे. पण आज मम्मी बोलली की आपण ते शूट करूया. सो आता ते शूट केलं आहे. आता त्याची टेस्ट ऑफकोर्स छान असणार आहे, कारण खुशबू इतकी छान येत होती. सो आता जेवण रेडी झालं की टेस्ट करून तुम्हाला पण सांगते की कशी. आणि ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला 100% आवडेल. सो स्टे ट्यून. सो भाजी इज रेडी. झाली, शिजली. झाला एक व्लॉग मम्मीच्या चॅनलचा. सो हे 2 ग्लास आम्ही आमच्या एका ड्रिंकसाठी म्हणजे मी ना ब्लिंकिटवरून ड्रिंक हां हे मागवलं आहे, 0 स्पार्कलिंग मँगो पॅशन. ह्याच ड्रिंकचा अजून एक फ्लेवर मागवलेला. मम्मी काय होतं? क्रॅनबेरी होता आणि एक होतं पीच. दोन्ही पण मस्त होते. ॲक्च्युली इट इज सोडा प्लस मँगो फ्लेवर असं आहे आणि हे शुगर फ्री आहे, म्हणजे 0 शुगर आहे. त्यामुळे मग मी ते मागवलं आहे. आणि आम्हाला ते पहिला मागवलेलं त्याची टेस्ट खूप आवडली, म्हणून मग आम्ही आता वेगवेगळे फ्लेवर्स ट्राय करतोय. ह्या भाजीचा फ्लेवर ट्राय करूया. खाऊन सांग कशी आहे. तू खा ना. नाही तू सांग ना. मी तर बोलली हा तर सांग ना खाऊन. फायनली गरमीमधून बाहेर पडली मी. हे बघ एकदम असं शिजलंय बघ. फ्राय तर केलंच होतं त्यामुळे ते मस्त बनलं. ओके. सो आता मी ट्राय करून बघते. ओके, लेट्स ट्राय. ओके, तर भाजी खूप अमेझिंग झाली आहे. थँक्यू मम्मी. सो आता आपण भेटूया संध्याकाळी. इव्हनिंगला पण मी काहीतरी 1-2 डिशेस बनवेन आणि मग तुम्ही पूर्ण व्लॉग बघा, 2-3 डिशेस बघा, ते ट्राय करा. आणि आता आम्ही जेवून घेतो. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय व्लॉग, ॲक्च्युली मम्माज व्लॉग. आणि आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी. आता मम्मीने चहा केला आहे, सो मी चहा घेते. हे मग सगळे इंग्रेडियंट्स मी काढून ठेवणार आहे, जे जे काही लागणार आहे बिर्याणीसाठी त्याचं चॉपिंग करून ठेवणार आहे, कारण इट विल टेक लॉट्स ऑफ टाईम.
तर मी म्हटलं आधीच तयारी करून ठेवू. सो मम्मी तयारी करते आतमध्ये. चिकन काढून ठेवलं आहे मम्मीने. आणि बाकी काय एकदा चॉपिंग झालं की ते फास्ट होतं, पण जे प्रेप आहे ते करायला वेळ जातो. सो मम्मी थोडंसं प्रेप करते आणि मी चहा घेतला की मी पण जाते आणि चिकन बिर्याणी बनवायला घेते. तुम्हाला पण दाखवते रेसिपी. आय एम शुअर तुमच्याकडे अजून बेटर रेसिपीज असतील, पण आम्ही जशी बनवतो तशी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर आता मी आली आहे किचनमध्ये आणि आपण बिर्याणी बनवायला घेऊया. इकडे मी कांदे फ्राय करायला ठेवले, ते तुम्हाला दाखवलंच. अँड कांदे फ्राय व्हायला वेळ लागतो म्हणून मी कांदे आधी फ्राय करायला ठेवले. आणि चिकन मॅरिनेट करताना तुम्हाला फ्राय कांदा थोडासा लागणार आहे, म्हणजे ज्याला आपण बरिस्ता म्हणतो. सो त्यामुळे मग मी आधी ते करायला ठेवलं आणि मग व्हिडिओ सुरू केला. बाकी सगळं सामान मी बाहेर काढून ठेवलं आहे. एकदा हे झालं, मॅरिनेशन झालं की मी तुम्हाला सगळे इन्ग्रेडियंट्स दाखवते आणि मग पुढे आपण रेसिपीला लागूया. भात पण शिजवायला ठेवायचा, पण सगळं मी आता करणार आहे कारण मला व्हिडिओमध्ये ते दाखवायचं होतं. आता फायनली आपला बरिस्ता रेडी आहे. मी त्याला छान एक ब्राऊन करून घेतला आहे. आता आपण चिकन मॅरिनेट करूया. चिकन इथे ठेवलेलं आहे. सो डिरेक्टली वळूया रेसिपीकडे. आणि इन्ग्रेडियंट्स आता मी तुम्हाला दाखवत नाही कारण तिकडे खूप पसारा आहे. मी तुम्हाला जेव्हा ॲड करत जाईन ना तेव्हा खाली मी टायटल लिहित जाते की काय काय मी ॲड केलं आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. रेडी झाली आहे आणि मी पूर्ण घामाघूम झाले. सो प्लीज अवॉइड दॅट. आता आपण जेवायला घेऊया कारण खूप भूक लागली आहे. अँड बाकी आता टेस्ट करून मम्मी सांगेल की कशी झाली आहे बिर्याणी. खुश अरोमा तर खूप छान येतोय, पण आता मम्मी खाऊन सांगेल की कशी झाली आहे. आणि अजून एक गोष्ट, जेव्हा मी चिकन शिजवत होते तेव्हा मी थोडंसं पाणी ॲड करून ही अशी ग्रेव्ही बनवून घेतली आहे, बिकॉज नंतर खाताना खूप ड्राय नको वाटायला म्हणून. आणि दही फेटून घेतलं आहे. आता ह्यात मी काळी मिरी आणि मीठ असं टाकणार आहे. दॅट्स इट. आता आपण जेवायला घेऊया. सुपर भूक लागली. आता चिकन बिर्याणी ताटात आहे. सो आपण थोडीशी ही ग्रेव्ही ठेवूया आणि स्पून ॲड करूया. स्पून आणि ते दही मम्मीला देऊया आणि बघूया मम्मी काय म्हणते. हे बघा ताट रेडी आहे. बिर्याणी, ती ग्रेव्ही आणि दही. सो घेऊन जाऊया. वा वा, मस्त खुशबू किती येते रे. वाव, मस्त झाली. पक्का थोडी अशी जास्त टेस्ट मस्त आहे एकदम. हां. ओके, तर आता मी खाऊन बघते कसं झालंय. जेन्युइनली खूप चांगलं झालंय, पण थोडंसं भातात मीठ कमी आहे. मम्मी पण मला बोलली. माझ्यामुळे झालंय. ॲक्च्युली मम्मीमुळेच मी मीठ कमी टाकलेलं, कारण मम्मीला मीठ कमी लागतं बीपीमुळे. म्हणजे जेव्हा मम्मी लास्ट टाइम ॲडमिट होती तेव्हा डॉक्टर बोललेले खूप कमी मीठ खा, तर मी ते मीठ थोडंसं कमी टाकलं. पण चिकनमध्ये ओके आहे मीठ,
भातात थोडंसं कमी आहे, पण ठीक आहे. ती ग्रेव्ही ॲड केल्यावर छान लागतंय. बाकी टेस्ट कशी झाली आहे मम्मी? मस्त आहे. मला असं म्हणजे तो खूप छान झालं आहे. ओके देन गाईज, आता मी जेवून घेते, खूप भूक लागली आहे. सी